क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची नेक्स्ट मेथड आहे फॉर्म्युला मेथड. तर फॉर्म्युला मेथड थ्रू आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमधलं जे काही व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो थ्रू धिस फॉर्म्युला. हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि ते फॉर्म्युला आपण युटिलाइज करत असल्यामुळे आपण या मेथडला फॉर्म्युला मेथड असं म्हणतो. या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला युटिलाइज करणार आहे? x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर या फॉर्म्युलामध्ये एक्स काढण्यासाठी आपल्याला ए, बी आणि सी ह्या तीन व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे आणि या थ्री व्हॅल्यूज आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कंपेअर करून ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर जर आपण कंपेअर केलं तर आपल्याला ह्या ए बी सी व्हॅल्यू भेटतील. ह्या ए बी सी व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये जर आपण पुट केल्या तर आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटणार आहेत. त्यासाठी एक्झाम्पल 1 थ्रू आपण ही मेथड समजून घेऊया. एक्झाम्पल 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे? एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी जर आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कंपेअर केलं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 म्हणजे ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे ए, एक्सचा कोएफिशियंट म्हणजे बी विथ साइन आणि हा नंबर जे आहे थर्ड टर्म जे आहे ती म्हणजे काय? सी. मग जर आपण कंपेअर केलं आपल्याला ए काय भेटणार आहे? ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 10 आणि सी इक्वल टू 2. तर अशा प्रकारे आपल्याला ए बी सी भेटलेला आहे. आपल्याला एक्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा तर आहेच, पण त्याच्या अगोदर आपण ह्या फॉर्म्युलामध्ये हा जो काय बी स्क्वेअर मायनस 4ac आहे ही टर्म पर्यंत फाइंड आउट करूया म्हणजे नंतर आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जाईल. मग बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू आपल्याला बी माहिती आहे का? माहिती आहे. बी आपण या ठिकाणी किती काढलेला आहे? 10. मग 10चा ह्या ठिकाणी बीचा स्क्वेअर असल्यामुळे 10चा स्क्वेअर मायनस 4 ॲज इट इज. ए किती आहे? ए 1 आहे इन ब्रॅकेट 1. सी किती आहे? 2 इन ब्रॅकेट सी 2. तर हे पण आपण कॅल्क्युलेशन करूया, हे कॅल्क्युलेशन करूया आणि यांची नंतर आपण काय करूया? सबस्ट्रॅक्शन. कारण मध्ये काय आहे? मायनस साईन. 10चा स्क्वेअर 100, 4 इंटू 1 4च आणि 4 इंटू 2 किती येणार आहे? 8. त्यामुळं ह्या पूर्ण टर्मचं कॅल्क्युलेशन किती आलं? 8 आलं. मग 100 मायनस 8, 100मधून जर 8 आपण सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याला आन्सर भेटणार आहे 92. आणि 92 ही आपल्याला आता व्हॅल्यू भेटलेली आहे कुणाची? बी स्क्वेअर मायनस 4ac. या फॉर्म्युलामध्ये आपल्याला लागणारा बी स्क्वेअर मायनस 4ac आपण पहिल्यांदा काढून घेतलेला आहे. मग बाय युझिंग दिस फॉर्म्युला ॲज इट इज आपण ह्या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. बीच्या ठिकाणी 10, ह्या ठिकाणी मायनस बी आहे त्यामुळे मायनस बाहेर आहे. हा 10 प्लस मायनस फ्रॉम फॉर्म्युला ह्या ठिकाणी आहे प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे 10चा काय? बी स्क्वेअर मायनस 4ac. हा बी स्क्वेअर मायनस 4ac आपण ऑलरेडी काढलेला आहे. मी या ठिकाणी डायरेक्ट त्याची व्हॅल्यू घेतोय. बी स्क्वेअर मायनस 4ac किती आहे? 92. आणि ह्या ठिकाणी त्याला स्क्वेअर रूट असल्यामुळे स्क्वेअर रूटमध्ये 92 अपॉन 2 इंटू ए किती आहे? ए 1 आहे. 2 इंटू 1 2 मायनस 10 ॲज इट इज 92 म्हणजे काय? 23 इंटू 4 92. आता ही अशी 4 का केलेलं आहे? कारण 23 इंटू जर मी 4 केलं तर 23 हा कम्प्लीट स्क्वेअर नाही, पण 4 हा कम्प्लीट स्क्वेअर असल्यामुळं तो स्क्वेअर रूटमधून बाहेर पडू शकतो. नेक्स्ट स्टेप जरी आपण ह्याची बघितली तर मायनस 10 प्लस मायनस हा 4 स्क्वेअर रूटमधून बाहेर पडल्यानंतर तो काय होईल? 2 होईल. 2 स्क्वेअर रूटमध्ये 23 ॲज इट इज रिमेनिंग. ह्या ठिकाणी 2 हे 2 ॲज इट इज. मग न्युमरेटरमध्ये आपण जर ह्या ठिकाणी 10 आहे, या ब्रॅकेटच्या ह्या स्क्वेअर रूटच्या बाहेर कोण आहे? 2 आहे. मग दोघांचं जर बघितलं तर 10 म्हणजे काय? 5 इंटू 2 म्हणजे ह्याच्याकडे ही 2 आहे, याच्याकडे ही 2 आहे. दोघांच्याकडलं 2 जर आपण कॉमन बाहेर काढलं तर ह्या ठिकाणचा 2 बाहेर पडला, ह्या ठिकाणचं मायनस ॲज इट इज. त्यामुळे ह्या ठिकाणी शिल्लक कोण राहिला? 5. कारण 5 इंटू 2 10. 5 इंटू 2 किती येणार आहे? 10 मायनस 10 प्लस मायनस हे 2 पण बाहेर पडलं. ह्या ठिकाणी शिल्लक कोण राहिला? रूट 23 अपॉन 2. तर ह्या ठिकाणी हा 2 आणि हा कॉमन बाहेर पडलेला 2 एकमेकाला कॅन्सल होतील. एक्स इक्वल टू मायनस 5 प्लस मायनस रूट ऑफ 23. ह्या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला 2 भेटणार आहेत, एकदा प्लस घेऊन एकदा मायनस घेऊन. एक्स इक्वल टू मायनस 5 प्लस घेतला तर मग प्लस 23 रूट ऑफ 23 और एक्स इज इक्वल टू मायनस 5 मायनस साईन घेतलं तर मायनस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23. आणि ह्याचं पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेशन करता येत नाही, त्यामुळं एकशे आपल्या ह्या 2 व्हॅल्यू म्हणजे काय? दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन बाय फॉर्म्युला मेथड.
फॉर्म्युला मेथड एक्झाम्पल सेकंडमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे, एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. हे जर आपण आता इक्वेशन कम्पेअर केलं कुणाबरोबर, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, मग आपल्याला व्हॅल्यूज काय भेटणार आहेत, ए इक्वल टू ह्या ठिकाणी एम स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे, कोण नाही म्हणजे कोण आहे, 1 आहे, म्हणजे ए इक्वल टू 1. बीच्या ठिकाणी ह्या ठिकाणी हा कोएफिशियंट किती आहे, विथ साइन -14 म्हणजे आपला कोण आहे, बी आहे, आणि सी किती आहे, +13 म्हणजेच काय, सी इक्वल टू 13. तर अशा प्रकारे आपल्याला ए बी सी भेटलेले आहेत. आपल्याला फॉर्म्युला हा वापरायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ए बी सी लागतात. ती ए बी सी आपण फर्स्ट ऑफ ऑल मिळवून घेतलेले आहेत. पण पहिल्यांदा आपण बी स्क्वेअर मायनस 4ac काढतो कॅल्क्युलेशन इझी जाण्यासाठी. मग त्यासाठी आपण बी स्क्वेअर मायनस 4ac या फॉर्म्युलामध्ये हा बी स्क्वेअर मायनस 4ac पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया, त्याची किंमत काढूया. बीची व्हॅल्यू काय आहे, -14 बीचा ह्या ठिकाणी स्क्वेअर असल्यामुळे बी -14 ब्रॅकेट स्क्वेअर -4, ए किती आहे, 1 आहे, सी किती आहे, 13 आहे. ठीक आहे. या टर्मचं कॅल्क्युलेशन काय होणार आहे, मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लसच असतो. 14चा स्क्वेअर 196 आणि 13 ह्या 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय फरक पडत नाही. 13 × 4 52 आणि 196 मायनस 52 आन्सर येईल 144. म्हणजेच व्हॅल्यू कुणाची, बी स्क्वेअर मायनस 4ac. आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे बाय युझिंग फॉर्म्युला यम इक्वल टू. आता ह्या ठिकाणी थोडीशी मुलांची मिस्टेक होऊ शकते. आपल्याला सवय झालेली असते एक्स इक्वल टू म्हणायची, पण आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल कोण दिला, यम दिला, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, यमची काढायची आहे. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी यम मेन्शन करणार आहे. ह्या ठिकाणी मिस्टेक होऊ नये यासाठी काळजी घ्यायची. व्हेरिएबल बदलला की काळजी घ्यायची. एक्स असेल तर काय प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी व्हेरिएबल कोण आहे, यम आहे. त्यामुळे यम इज इक्वल टू मायनस बी. बी किती आहे, -14. त्यामुळं मायनस बाहेर सूत्र म्हटलं आणि हा बी म्हणजे किती, -14 प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे. रूट ऑफ 144 अपॉन 2 × a किती आहे, 1, मायनस ऑफ मायनस प्लस होईल म्हणजे +14 म्हणजे 14 प्लस मायनस रूट ऑफ 144. 144चं रूट किती येणार आहे, हा 12चा स्क्वेअर आहे, 12चा स्क्वेअर आहे कोण, 144. त्यामुळे 144 बाहेर पडल्यानंतर किती होईल, 12 होईल. आणि छेदामध्ये किती आहे, 2 × 1 2च. तर ह्या ठिकाणी 14 म्हणजे 7 × 2 आणि 12 म्हणजे 6 × 2. दोघांच्याकडं ही 2 आहे. मग ते दोघांच्याकडलं 2 आपण कॉमन बाहेर काढू शकतो. जर मी 2 ह्या ठिकाणी बाहेर काढला तर ह्या ठिकाणी शिल्लक कोण आला, 7 प्लस मायनस ॲज इट इज, आणि ह्या ठिकाणचा 6. 2 × 7 14 प्लस मायनस 2 × 6 12 अपॉन 2 ॲज इट इज. ओके. तर हा कॉमन 2 आणि हा 2 एकमेकाला कॅन्सल होतील. यम इक्वल टू शेवटी शिल्लक काय राहील, 7 प्लस मायनस 6. म्हणजे यम इक्वल टू एकदा तुम्ही प्लस घेऊ शकता, यम इक्वल टू दुसऱ्यांदा तुम्ही मायनस घेऊ शकता. यम इज इक्वल टू 7 प्लस 6 फर्स्ट व्हॅल्यू और यम इक्वल टू 7 मायनस 6, 7 मायनस 6. मग 7 प्लस 6 किती येणार आहे, 13, आणि यम इक्वल टू 7 मायनस 6 किती येणार आहे, 1. यम इक्वल टू 13, यम इक्वल टू 1 इज द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड, किंवा याला आपण सोल्युशन असंही म्हणू शकतो. फॉर्म्युला मेथड एक्झाम्पल थर्डमध्ये या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे, y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2. तर हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला कॅल्क्युलेशन इझी जातील. मग त्यासाठी सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी हा जो काय अपॉन 3 आहे हा आपण कॅन्सल करू शकतो आणि सिम्प्लिफाय करू शकतो. ह्याला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला पूर्ण इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करावं लागेल. याच नंबरनं आपल्याला पूर्ण इक्वेशनला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग बाय 3 ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला प्रत्येक टर्मला. तर मी या ठिकाणी y² जर 3 मल्टिप्लाय केलं तर 3y² प्लस या ठिकाणी जर 3 मल्टिप्लाय केलं तर हा नंबरेटरमधला 3 आणि हा 3 एकमेकाला कॅन्सल होतील. 1y शिल्लक राहील इज इक्वल टू या ठिकाणी 2 आहे. पण 2ला आपण 3 मल्टिप्लाय करणार आहे, त्यामुळे 2 × 3 किती येणार आहे, 6. तर अशा प्रकारे आपण सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. पण हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म तयार नाही. त्याला तयार करण्यासाठी आपल्याला हा कॉन्स्टंट ह्या साईडला लेफ्ट साईडला शिफ्ट करावं लागेल.
त्यामुळं 3y² + 1y हा कॉन्स्टंट या साईडला शिफ्ट झाल्यानंतर मायनस होईल, इकडं प्लस आहे, इकडं आल्यानंतर मायनस होईल. -6 इज इक्वल टू त्या साईडला काय शिल्लक राहिलं 0. इक्वेशन 1 हे आपलं स्टँडर्ड फॉर्ममधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग याच्या थ्रू आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काढू शकतो. ह्या ठिकाणी बघितलं तर y² कोएफिशियंट कोण आहे 3, म्हणजे a = 3, yचा कोएफिशियंट कोण आहे +1 म्हणजेच 1, b = 1. आणि या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म कोण आहे -6, त्यामुळे c = -6. अशा प्रकारे आपल्याला ए बी सी भेटलेले आहेत. आपल्याला हा फॉर्म्युला युटिलाइज करायचा आहे, पण त्याच्यामध्ये आहे कोण b² - 4ac. तो जर आपण पहिल्यांदा काढला तर अजून कॅल्क्युलेशन आपलं सिंपल होईल. मग b² - 4ac आपल्याला BACच्या व्हॅल्यू माहिती आहे. b किती आहे 1, 1चा स्क्वेअर -4, a किती आहे 3, c किती आहे -6. तर हे कॅल्क्युलेशन करूया. 1चा स्क्वेअर 1, 4 हा मायनस आणि हा मायनस, 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस म्हणजे काय प्लस. 4 × 3 12, 12 × 6 72, आणि हा 72 आणि हा 1 73. ॲडिशन किती आली 73. म्हणजेच व्हॅल्यू कोणाची b² - 4ac व्हॅल्यू किती आली 73 बाय युजिंग दिस फॉर्म्युला. पण ह्या ठिकाणी व्हेरिएबल ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा व्हेरिएबल कोण आहे y. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण कोण वापरणार आहे y वापरणार आहे, x वापरायचा नाही, कारण आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे y ची. मग y = हा फॉर्म्युला, ह्याच्यामध्ये ज्या त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करूया. y = मायनस ह्या ठिकाणी कोण आहे b, b ची व्हॅल्यू किती आहे 1 ± b² - 4ac आपण कॅल्क्युलेट किती केला होता 73. त्यामुळे 73 2 × a किती आहे 3, a किती आहे 3. मग 2 × 3 किती येणार आहे 6, -1 ± √73. हा प्राईम नंबर असल्यामुळे याचं काय आपल्याला फोड करता येणार नाही, ह्याची आपली काही फोड होणार नाही, आणि स्क्वेअरच्या स्वरूपात पण ती फोड होणार नाही. त्यामुळे √73 ॲज इट इज. मग आपल्याला वायच्या दोन व्हॅल्यूज मिळू शकतात, एकदा प्लस घेऊन एकदा मायनस घेऊन. जर मी y कडून प्लस घेतलं तर -1 ह्या ठिकाणचा हा प्लस √73/6, और y जर मी मायनस घेतला तर -1 हा जर मायनस घेतला तर मग -1 - √73/6. अशा प्रकारे आपल्याला yच्या ह्या दोन व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. म्हणजेच काय रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सोल्युशन बाय फॉर्म्युला मेथड. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यावेळी सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन भेटतं, रूट्स भेटतं. म्हणजे काय त्या व्हेरिएबलच्या 2 व्हॅल्यूज भेटतात, आणि ह्या 2 व्हॅल्यूज म्हणजेच काय सोल्युशन किंवा रूट्स असं आपण म्हणतो. आणि ह्या 2 व्हॅल्यूज म्हणजे काय ते नंबर्स असतात. हे काय असतात नंबर्स. आणि हे नंबर्स आपण ओळखू शकतो की हे नंबर्स रिअल असतील की नॉन रिअल असतील, इक्वल असतील की नॉट इक्वल असतील. आणि हे ओळखणे म्हणजेच काय नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जे काय 2 नंबर्स आहेत, ह्या 2 नंबर्सपैकी एका नंबरला आपण अल्फा म्हणूया, दुसऱ्या नंबरला आपण बीटा म्हणूया. म्हणजे अल्फा आणि बीटा म्हणजेच काय एक्सच्या 2 व्हॅल्यूज, आणि ह्यालाच आपण काय म्हणूया रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, अल्फा अँड बीटा. आणि हे अल्फा आणि बीटा, हे अल्फा बीटा आपण ओळखू शकतो कशावरून b² - 4ac याच्या व्हॅल्यूवरून. हे सॉल्व्ह करून आपल्याला जे काही व्हॅल्यू भेटते ह्याच्या व्हॅल्यूवरून आपण ओळखू शकतो की अल्फा बीटा नेमके काय असतील. तर b² - 4ac याला आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो, आणि यासाठी सिम्बॉल आहे ट्रायंगल सारखा. हा जो काही सिम्बॉल आहे तो सिम्बॉल त्याला आपण डेल्टा असं म्हणतो, आणि हा सिम्बॉल डेल्टा म्हणजेच काय डिस्क्रिमिनंट. आणि ह्याची व्हॅल्यू तुम्हाला सांगू शकते की अल्फा बीटा हे रिअल असतील की नॉट रिअल असतील, इक्वल असतील की नॉट इक्वल असतील. तर नेचर ऑफ रूट्स आपण हे डिसाईड करतो कशावरून डेल्टाच्या व्हॅल्यूवरून. मग जर डेल्टा ह्या ठिकाणी 3 केस आहेत. डेल्टा = 0, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज लेस दॅन 0. जर डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर ते अल्फा बीटा म्हणजेच कोण रूट्स आर रिअल अँड इक्वल. ते नंबर्स हे काय असतील रिअल नंबर असतील, आणि ते दोन्ही नंबर काय असतील इक्वल असतील. म्हणजे अल्फा आणि बीटा हे इक्वल असतील. जर डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल, 0 पेक्षा जास्त मोठा असेल कोण डेल्टा, b² - 4ac हे सॉल्व्ह करून जर येणारी व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह येत असेल, 0 पेक्षा मोठी येत असेल, तर रूट्स म्हणजे कोण अल्फा बीटा हे काय असतील रिअल असतील. ह्या नंबर हे जे काही नंबर असतात ते रिअल असतील, बट नॉट इक्वल. अल्फा आणि बीटा इक्वल असणार नाहीत. लास्ट कंडिशन काय आहे, जर डेल्टा निगेटिव्ह असेल, 0 पेक्षा लहान, लेस दॅन 0 म्हणजे काय निगेटिव्ह. जर डेल्टा निगेटिव्ह असेल तर त्याचे रूट्स म्हणजे कोण अल्फा बीटा
हे रिअल असणार नाहीत, ते नंबर्स हे रिअल असणार नाहीत, त्यांना आपण कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे आपण हे रूट्स ओळखू शकतो. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्फा बीटा आपल्याला काय भेटतील हे आपण डिसाईड करू शकतो. कशावरून? b²-4ac याच्या व्हॅल्यूवरून. डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचं नेचर आपल्याला डिसाईड करायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे. एक्झाम्पल फर्स्ट, x² + 7x - 1 = 0. या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. जर आपण ax² + bx + c = 0 याच्याबरोबर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्पेअर केलं तर आपल्याला a ची व्हॅल्यू काय भेटेल 1, b ची व्हॅल्यू भेटेल +7, c ची व्हॅल्यू भेटेल -1. या ठिकाणी आपल्याला डेल्टा काढावं लागेल. जर नेचर स्टडी करायचं असेल तर आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढावी लागते. पण डेल्टा म्हणजे काय? b² - 4ac. या ठिकाणी b किती आहे 7, a किती आहे 1, c किती आहे -1. मायनस ऑफ मायनस प्लस 7चा स्क्वेअर 49, 4 × 1 × 1, 1 × 1 1, 4 × 1 4. म्हणजे 49 + 4 म्हणजे डेल्टा किती आला 53 आणि इट इज पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0. हिअर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. दॅट्स वाय द रूट्स आर म्हणजे अल्फा आणि बीटा हे काय असतील? रिअल आणि अनइक्वल. रिअल असतील पण कसे असतील? अनइक्वल असतील. अल्फा आणि बीटा इक्वल असणार नाही. एक्झाम्पल सेकंड, m² + 2m + 9 = 0. ह्या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. कम्पेअर करून आपल्याला a भेटेल 1, b भेटेल 2, c भेटेल 9. आपल्याला डेल्टा काढावं लागेल. डेल्टा म्हणजे काय? b² - 4ac. b किती आहे 2, 2चा स्क्वेअर -4, a किती आहे 1, c किती आहे 9. 2चा स्क्वेअर 4, 9 × 4 36. 36 डिफरन्स आहे ना, 36 - 4 किती ना 32. मोठ्या संख्येचे वजा या ठिकाणी काय येईल -32. कोण? डेल्टा. डेल्टा काय आलेला आहे? निगेटिव्ह आलेला आहे, लेस दॅन 0 आलेला आहे. हिअर डेल्टा इज लेस दॅन 0. डेल्टा इज लेस दॅन 0. रूट्स आर नॉट रिअल. एक्झाम्पल थर्ड, a² - 4x + 4 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, जनरल फॉर्ममध्ये आहे. a = 1, b = -4, c = 4. या ठिकाणी डेल्टा किती भेटेल? b² - 4ac. b किती आहे -4, -4चा स्क्वेअर -4 फॉर्म्युला मधला. a किती आहे 1, c किती आहे 4. -4चा निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. -4चा स्क्वेअर 16, 4 × 4 16, 16 - 16 डेल्टा = 0. म्हणजे या ठिकाणी डेल्टा एक्झॅक्टली 0 भेटलेला आहे. म्हणजे आपलं रूट्स अल्फा आणि बीटा हे काय असतील? रिअल असतील, रिअल नंबर असतील आणि इक्वल असतील. अल्फा =